नाही आम्ही मला वाटतं की पोलीस आता सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये आमची समिती होती गठीत केलेली, त्या समितीचा आजचा दौरा किंवा त्याला परवानगी नाकारली, त्याचं काही कारणच असायला नको. आता आम्ही एकूण कुठलाही पक्ष ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची कारणमीमांसा आणि त्याच्या मागे त्या परिसरात जाऊन शांततेचं आवाहन करण्यासाठीच आजची समिती होती. आम्ही काय यांच्यासारखी माती भडकवण्यासाठी आम्ही समिती पाठवली नाही. बजरंग दलाने आणि विश्व हिंदू परिषदेने कबरीसाठी मोर्चा काढावा, त्यातून जे काही वातावरण नागपुरामध्ये तयार झालं, वातावरण बिघडलं, तर याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता होती. पण ते दुर्दैवानं सत्ताधारी तसे वागत नाही आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी काँग्रेसची समिती त्याला परवानगी नाकारली जाते. म्हणजे याचाच अर्थ की पोलिसांना कुठला तरी दबाव असावा किंवा पोलीस दबावात काम करत असावेत. आम्ही त्यांच्या चौकशीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही. त्यांच्या तपासाच्या दृष्टीनं आम्हाला आता सध्या काही बोलायचं नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. परंतु अलीकडे माहिती मिळालेली जी आहे त्या माहितीच्या आधारे ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती. दोनही बाजूची ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये नागपूर सारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय, सत्तेत मशगूल आहेत काय, त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं, तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही? पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही? पोलीस यंत्रणा गाफील कशी राहिली? हा खरा प्रश्न या ठिकाणी येतोय. मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं, परिस्थिती लक्षात आणू द्यावी. जो चुकला असेल, ज्यांनी चुका केल्या असतील, ज्यांचा सहभाग असेल, ज्यांनी दंगल घडवली असेल, त्याला प्रोटेक्शन देण्याचं, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाईच व्हावी आमची मागणी आहे. त्याला प्रोटेक्शन द्यावं अजिबात आमची मागणी नाही. तर तुम्ही म्हणता बाहेरून आणलेले आहे, तर बाहेरून नेमके कुठून आले आहेत? त्या परिसराच्या बाहेरून की शहराबाहेर? नाही, शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे. दोनही बाजूची लोक, ही माहिती सुद्धा आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाहेरची लोक येऊन, दोनही गटातली लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील, शहराच्या बाहेरची, तर पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. परंतु शांततेचं आवाहन करणाऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या समितीला अडवू नये, ही भूमिका पोलिसांची योग्य नाही. हिंसाच्या संदर्भात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडला, ती चर्चा आदित्य ठाकरेचा सूर देखील तसाच पाहायला मिळतो. नाही, मला त्या संदर्भात फार काही बोलायची गरज नाही. पण एक सांगतो की 400-350 वर्षापूर्वीची कबर, ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा? औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि अनेक प्रश्न महत्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का? नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाळण्याची आवश्यकता होती का? औरंगजेबाचा पुतळा जाळण्याची आवश्यकता होती का? हा खरा प्रश्न येतोय. आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील, 350 वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन, महाराष्ट्रामध्ये यांना औरंगजेब शिवाय आता दुसरा विषयच उरला नसेल, फक्त औरंगजेबाच्या नावानेच यांना मतं मिळवायची असतील आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल, मिटवायचा असेल, आणि औरंगजेबाचं उदो करून त्यांना मतं मिळवायचं असतील, तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी, असे माझं मत आहे. राहिला प्रश्न
मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करता येईल? प्रचंड बहुमत आहे. कोणाची विषाद आहे त्यांना टार्गेट करायची? त्यांना टार्गेट केले तर त्यांच्याच जवळपासचे करतील. दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही.